पोलीस भरती करण्यासाठी आपली रोजची तयारी कशी होती? काय काय रोजचा दिनक्रम, रोजचा अभ्यास कसा कसा? रोज सकाळी पहाटे 4ला उठायचं, 5:30पर्यंत अभ्यास चालू असायचा. 5:30ला नंतर फ्रेश वगैरे होऊन रनिंगसाठी जायचं. परत रिटर्न 7:30 वाजता यायचो. 7:30 वाजता रिटर्न आल्यानंतर घरची वगैरे थोडीफार कामं आपले करून 12ला आमचा क्लास असायचा सांडेवाडीला. तिथं मी आणि दिदी आम्ही दोघं पण जातो. 12 ते 3पर्यंत क्लास चालू असायचा. जेवणच जात होतो आम्ही. 3ला रिटर्न आलं की एक तासभर घरात परत तिकडे गेली की 4:30ला परत ग्राउंडला जातो संध्याकाळी. ती विमानतळावर ज्यावेळेस घेत होती. मग ती 5:30 ते 6:30पर्यंत ते आपण चालायचं ग्राउंड. 6:30ला रिटर्न आली की परत आवरावर आपली करून 7:30ला परत आणि सांडेवाडी क्लासला जायचं. ती घरात घ्यायचं म्हणजे एक थोडी मुली नाही ज्यांच्याकडून मी अपेक्षा होती सरांची अशी, त्यांचाच तेवढा संध्याकाळी क्लास व्हायचा. ती 7:30 ते 10पर्यंत व्हायचा. तिथनं रिटर्न आली की परत संध्याकाळी जेवायचं वगैरे आणि 12पर्यंत करत होतो नंतर. आणि शेवट जेव्हा म्हणजे ग्राउंड फिजिकल झालं माझं, फिजिकलला क्वालिफाय होऊन भरती आमच्या लेखीची रिटर्नची जी डेट आली नाही ती 15 दिवस आधी मी म्हणजे फक्त अभ्यासासाठी वेळ देतो. म्हणजे ग्राउंड वगैरे सगळं थांबवतं. एकदा अभ्यास जास्त होत नव्हता म्हणून मामाच्या गावी गेलो तिकडं. ते असं जरा रानात घर असल्यामुळे जरा शांत तरी होते, त्यामुळे मग तिथं पहाटे 3ला उठायचं. तिथनं कंटिन्यू 8 वाजेपर्यंत बसायचं. परत आपलं फ्रेश व्हायचं, नाश्ता वगैरे करायचा. नंतर एक 9:30-10ला आणखीन बसायचं. दुपारी 2ला जेवायला उठायचं. नंतर बसायची ती संध्याकाळी 8लाच उठायचं. ते आवरायचं आणि परत क्लासला जायचं संध्याकाळीच सरांकडे. ती 11पर्यंत क्लास चालू राहायचा. 11ला यायचं जेवायचं, ती परत 1 वाजेपर्यंत बसायचं आणि 1 ते 3 परत झोपायचं आणि परत उठायचं. असं 15 दिवस परत शेवट. नीट ऐकलं? पहाटे 3 ते रात्री 12पर्यंत काउंटिंग करा किती होत आहे. पहाटे 3 ते दुपारी 3 12 तास झाले. आणि पुन्हा दुपारी 3 ते रात्री 12पर्यंत म्हणजे जवळजवळ 20 तास कंटिन्यू अभ्यास चालू केलेला होता. 20 तास. बघा आपण यातनं काय घ्यायचं आहे की आपण तेवढा वेळ अभ्यास केला पाहिजे. तुम्ही 1 तास 2 तास बसले की तुम्हाला वाटतं मम्मीला म्हणता येईल की माझा झाला अभ्यास, किती वेळ बसवतो, सारखा बसवतेस का अभ्यासाला, माझा हात दुखतोय, मी जरा बाहेरच जातो, जरा मोबाईल दे, गेम खेळतो. लक्षात आलं? जर खरंच तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर तितका वेळ तुम्हाला अभ्यास करावा लागतो. लक्षात आलं? बघा भैयाने किती वेळ अभ्यास केलेला आहे. आणि ह्याच्याबरोबर फिजिकलची तयारी म्हणजे रोजचं रनिंग असायचं. फिजिकल मध्ये काय काय रोजचं सकाळी आम्ही जेव्हा जात होतो नाही तेव्हा सकाळी एक 3 किलोमीटर व्हायचं. परत गोळाफेकची वगैरे प्रॅक्टिस व्हायची. आणि संध्याकाळी आम्ही जायचं कुंडलला. ते पार्श्वनाथचं जे मंदिर आहे त्या मंदिराला 350 पायऱ्या. 350 पायऱ्या. त्या 350 पायऱ्या आम्ही घ्यायचे. 350 पायऱ्या 10 वेळा. आपण एकदा चढलं की पायात गोळी येतात. 10 वेळा. बघा किती तयारी करावी लागते. किती मुलं बसली होती परीक्षेला? आमच्या टोटल आता ज्या मुंबईला महाराज पोलीस जागा 734 जागा होत्या. 734 त्यातल्या 50% जागा महिलांसाठी होत्या. 50% जागा नंतर ना आम्हाला ती 350 जागा मुलांना होत्या. त्या 350 मध्ये सगळ्या काष्टाची होती. त्यात नंतर ना पोलीस पाल्य, एक सर्व्हिसमॅन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असे आरक्षण पडून स्पोर्ट्समॅन अशा जागा लय विभागले होते. त्यात आपल्या काष्टासाठी फक्त 22 जागा होत्या. फक्त 22 जागा. आणि त्या टोटल 750 जागांसाठी 47,000 फॉर्म आले. त्यातलं मुलांचे 36 होते, राहिलेलं मुलींचे होते. आणि त्या 47,000 मधून 7,000 फक्त ग्राउंड क्वालिफाय झाले आणि लेखीसाठी सिलेक्ट झाले. त्या 7,000 मधून परत पुरी मुलं अशी मिळून सगळ्या अदर कास्टमध्ये सगळे मिळून ते 750 सिलेक्ट केले. 47,000 47,000 47,000 अर्ज आले होते. त्यातनं 350 जागा, 350 पैकी पुन्हा कास्टवाइज विभागून फक्त 22 जागा आहे. 22 मध्ये नंबर काढलेला आहे. खरंच कौतुकास्पद आहे की नाही? मिळालेलं एकदा पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या. बाहेर किती स्पर्धा आहे? 5th आणि 6th स्टुडंट, स्पोर्ट्स स्टुडंट, लक्ष ठेवा स्पर्धा किती आहे. 47,000 मधून जर 22 सिलेक्शन करायचे असतील
तर आपण किती क्वालिटीने उतरलं पाहिजे, म्हणजे किती अभ्यास केला पाहिजे, स्पर्धा परीक्षेला किती व्हॅल्यू दिलं पाहिजे याचा विचार करा. आता अशा पद्धतीची परीक्षा देण्यासाठी या लहान मुलांनी कसल्या पद्धतीच्या परीक्षेची तयारी केली पाहिजे, म्हणजे त्यांची सुरुवात होईल त्या पद्धतीने? बऱ्यापैकी स्कॉलरशिपचे पेपर, नंतर ना आपले नवोदयचे वगैरे पेपर होतात ते. बऱ्यापैकी 70% अभ्यास त्यातला येतो गव्हर्नमेंट पेपरला, कुठला पण असू दे, मग ते MPSC असू दे, PSI असू दे किंवा कोणतं पण असू दे, 70% अभ्यास त्या पेपर मधला असतो. लक्षात आलं बघा. आम्ही आता भरतीसाठी 9वीचे बुक आम्ही रेफर केले. काय सांगतो? 9वीचे बुक्स, 9वीच्या बुक्स मधील प्रश्न आले होते पोलीस भरतीसाठी. NSSC परीक्षा आहे, नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे. या परीक्षेकडे फोकस केलं पाहिजे. कुठल्या, आता आपण NSS घेतोय, स्पर्धा परीक्षा जेवढ्या आहेत, स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, त्याचा पाठलाग केल्यानंतरच आपण या सगळ्या परीक्षा छानपैकी देऊ शकतोय. पण आपण मनापासून अभ्यास केला पाहिजे, तर ह्या गोष्टी होणार आहेत. कुठला विषय जास्त आवडायचा शाळेचा अभ्यासामध्ये? गणित आवडत होता, पण 12वीला म्हणजे दिदी आमची बायो करणार होती, बायोलॉजी करणार होती, मग त्यासाठी मी गणित न करता बायोलॉजीच केला. मग नंतर ना 12वी झाल्यानंतर भरतीला गणित आहे असं आम्हाला म्हणजे माहित नव्हतं, त्यावेळी नुसती सुरुवात केली. मग गणितात जरा आवड असल्यामुळे, जरा गणित चांगलं असल्यामुळे जरा स्कोर चांगला व्हायचा भरतीचा. आत्ताचा जो आमचा जे पेपर होता लोह मार्गाचा, त्यात GK, मराठी आणि बुद्धिमत्ता रिझनिंग ही 75 मार्क खूप सोपं होतं. जी 25 मार्काची गणित होतं ना, त्याच्यावर सगळं मेरिट ठरलं आणि माझा प्लस पॉईंट तो ठरला की माझं गणित चांगलं होतं. क्लॅपिंग, पुन्हा एकदा क्लॅपिंग बघा. फोकस केलं पाहिजे, मॅथ्सकडे जास्त फोकस केलं पाहिजे, कारण अशा परीक्षेला जे वेटेज ठरतं, तर आपले एक चांगला विद्यार्थी बनायचा असेल तर काय महत्वाचं, काय पाहिजे मुलांकडे? चांगला विद्यार्थी व्हायचा असेल तर सगळ्यात महत्वाचा प्रामाणिकपणा पाहिला पाहिजे. प्रामाणिकपणा. आपण जी गोष्ट करतोय ती सगळी गोष्ट आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टात जाणलं पाहिजे. बरोबर आहे. की म्हणजे त्यांनी आपल्यासाठी खूप काहीतरी केलं, आपण पण मोठं होऊन त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आता मी बघतोय माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचा एवढा म्हणजे सत्कार वगैरे समारंभ झाला, मी कधीच एवढा अनुभव घेतला नव्हता. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मी भरती झाल्यानंतर एवढं काही होईल, म्हणजे ज्याची अपेक्षा पण नव्हती मला. असं काय तर, आणि जिद्द आणि चिकाट सगळ्यात जास्त पाहिजे. आता जिद्द जर म्हणायचं म्हटलं तर माझा एक मित्र होता विक्रम भांडारे, अक्षरशः 2012 पासून भरती करत होता, वयाच्या 33व्या वर्षी भरती झाला, शेवट फॉर्म भरला आणि त्याचं एज संपलं. तोपर्यंत बघा, म्हणजे एवढी जिद्द आणि चिकाट आणि कष्ट पण पाहिजे. बघा काय काय सांगितलं, प्रामाणिकपणा सगळ्यात महत्वाचा. प्रामाणिकपणा, अभ्यास करतोय ना, नाटकं करायची नाहीये. बऱ्याच मुलांचं तसं होतं, मम्मी अभ्यासाला बसवले की नुसतंच लिहित बसायचं, नुसतंच पुस्तकात तोंड घालायचं, लक्ष सगळं घरात काय चाललंय तिकडं असतं. असं नाही झालं पाहिजे. अभ्यास म्हणजे अभ्यास. आतापासून आपल्या मनात पाहिजे मला हे व्हायचं आहे, मला हा अधिकारी बनायचं, त्याची तयारी आतापासून म्हणजे डोक्यात तुमच्या ते पाहिजे. त्या पद्धतीने तुमचा प्रवास सुरू झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या आई वडिलांना कधी दुखवायचं नाही. तुमचे आई वडील तुम्हाला इतकी फी भरून शाळेत पाठवतात का नाही? का पाठवतात? त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे, एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुम्ही कोणतं तरी मोठा अधिकारी व्हावं, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यासाठी तुमची तयारी तितकी पाहिजे, तुमच्या मनात तेच पाहिजे, आपण तितक्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि जिद्द आणि चिकाटी, का मी नापास होतोय, का मी विषयात कमी पडतोय, का मला अजून हे येत नाही, त्याच्या मागं लागलं पाहिजे. तुमच्यासाठी शिक्षक आहे तिथं, शिक्षकांना ते विचारायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि ह्या भैयाच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आहे की आपण किती जिद्द पाहिजे, आपली किती चिकाटी पाहिजे. लहानपणी काय बनायचं होतं असं कधी मला ठरवलं होतं का मला हे बनायचं असं? लहानपणी जास्तीत जास्त आर्मीचं स्वप्न होतं. त्या आर्मीसाठी मी NCC घेतली. NCC. ते कारण की आर्मीला NCC सर्टिफिकेट असं लेखी परीक्षा नसायची, तर ग्राउंड केलं तरी भरतो. मग त्यासाठी NCC घेतलं. पण मामांची इच्छा खूप होती की मला म्हणजे भेटायला, 12वी झाल्यानंतर मला भेटायला मामा. मला म्हटला काय ठरवलं पुढे करायला? म्हटलं हाय आता NCC झाले, म्हटलं आर्मीला उतरणार. मामा म्हटला घरात तू एकूण एक आहे, दोन बहिणी आहेत, काका काकीला पण मुलगा
तू जर तिकडे गेला तर मग मी फोन करणार असं. मग मामा म्हटलं मग काय करू? तर मामा म्हणला माझी इच्छा आहे की तू पोलीस भरती करावं, कारण मामा ट्राय करत होता. ते आमचं जावेद सर जे ग्राउंड घेते ते आणि मामा दोघं पण भरती करत होते. मग ते दोघांकडं पण म्हणजे ते झालं ना. मग ते मामा म्हटला कमीत कमी माझी अपेक्षा आहे की तू आपल्या घरातला कमी पण पहिला पोलीस व्हावा. त्यासाठी परत ना पोलीस भरती क्षेत्र निवडलं आणि ग्रॅज्युएशन करत करत अकॅडमी केली. ग्रॅज्युएशन करत करत अकॅडमी केली. सांगितलं की मला पोलीस बनता आलं नाही, पण तू तरी मला बनवून दाखव. आणि मामाची इच्छा त्यांनी पूर्ण केली. तुम्ही तुमच्या आईवडिलांची इच्छा पूर्ण कराल, त्याच्यासाठी तयारी कराल. मग ह्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवायच्या, त्या पद्धतीने आपलं काम सुरू करायचं. कधी भीती वाटली होती असं परीक्षेची काय होईल कसं? भीती वाटली ती गेल्या वेळेला मेरा भांडर होतो पेपरला. तेव्हा पहिल्या भरतीचा एक अनुभव होता. अभ्यास वगैरे केला पण पेपर खूप टफ आला आणि पेपर टफ आल्यानंतर जरा असं आपण आधी अनालिसिस करतो पेपर, त्यावेळी जरा असं कॉन्फिडन्स लूज झाला माझा पहिल्या भरतीला गेले. मग नंतर ना पेपर खूप अवघड, मला माहित होतं सिलेक्शन गेल्या वेळी काही होणार नाही. ते लय डोक्यात राहिलं होतं माझं, म्हणजे बरं मग आता ह्यावेळी फुल तयारी केली, भरपूर तयारी केली. फक्त टेन्शन होतं की पेपर कसा येते. मग एक 15 मिनिटं अगोदर म्हणजे मला काहीच कळत नव्हतं की म्हणजे पेपर कसा येईल, आपल्याला त्यातलं किती येते काय. पेपर मिळाला, पेपर मिळाल्यानंतर मी पेपर सगळा अनालिसिस केला. मग 75 मार्काचा पेपर हा सोपाच होता. फक्त मेरिट ठरणार होतं त्या 25 मार्काची गणित आहोत, जे की कुणालाच कव्हर झालं नाही पेपर. पेपर असं असते सहज कुणालाच कव्हर झाला. मग ते पेपर दिला आणि लगेच संध्याकाळी आन्सरची पडते आन्सरची चेक केल्यानंतर स्कोर झाल्यानंतर मग थोडं तर आपलं काम होतं असं म्हणजे एक समाधान. बघा म्हणजे मनात पण थोडीशी भीती असतेच, पेपर कसा येईल, आपला नंबर येईल का, आपण सिलेक्शन होईल का. एकदा थोडस पेपर टफ गेला म्हणून निराश झालेलं नाहीये, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही काय करताय, पेपर अवघड गेला की रडत बसताय करायचं, मला पेपर अवघड गेला आता काय करायचं. मग मम्मी सांगते असंच बाळा तसं नाही, पण तुम्ही जिद्द कधी सोडायची नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आलं तर येऊ दे, पण पुन्हा नक्कीच यश मिळणार आहे. त्या अमरसिंह भैयानं सुद्धा अशाच पद्धतीनं अपयशातनं यश निर्माण केलेलं आहे. कमीत कमी 5 ते 6 अपयश आले 1-2 वर्षात. 5 ते 6 पण निराश झालाय का बघा. सगळ्यात मोठं होतं RPF. मला आम्ही बेळगावला गेलतो पेपरला, मित्र आणि मी दोघं गेलतो आणि पेपर वगैरे दिला. पेपर चांगला गेलता मला. मग ग्राउंड सोपं होतं, ग्राउंड मी आउट ऑफ मारणार होतो माहिती होतं, पण फक्त पहिला पेपर क्वालिफाय करायचा. मला पडले होते 88.33 मला मिळाले होते आणि त्यांचं मेरिट लागला 88.70. पॉइंट मध्ये पॉइंट 30 मध्ये हे होतंय म्हटलं तर बघा 33 आणि 77 क्लोज झालं पॉइंट मध्ये बरं का. पॉइंट सांगायला लागलोय आम्ही, म्हणजे 30 पॉइंट मध्ये 37 पॉइंट मध्ये फरक पडला. म्हणजे एक पॉइंट पण किती महत्वाचा असतो ते यावरून लक्षात येते. खेळ आणि अभ्यास कसं सांभाळलं पाहिजे मुलांना, किती वेळ खेळलं पाहिजे, कसं तू कसं टायमिंग केलं. खेळाच कसा आहे, खेळ जास्तीत जास्त माझ्याकडून झाल्या आता आवडतो खो खो खेळायचं भरपूर. आम्ही स्वराच्या आलो होतो नाही, भरपूर खेळत होतो आम्ही. खो खो वगैरे खेळायचो, शाळा सुटली की 1 तासभर आम्ही खेळत होतो. खो खो वगैरे खेळायचं, संध्याकाळी आली की नंतर ना अभ्यास करायचा, गृहपाठ दिलेला असायचा, ते स्वाध्याय वगैरे सगळं पूर्ण करायचं. नंतर ना सकाळी गेलो कॉलेजमध्येच आम्ही ते टी-शर्ट वगैरे सगळं घेऊन जायचं. तिथं आणखीन शाळा भरायच्या आधी 1 तासभर खेळायचं, परत प्रार्थना वगैरे करून कपडे चेंज करून परत आणखी शाळेत बसायचं. जितका आपला अभ्यास आहे कमीत कमी त्यातला 25% तर खेळ पाहिजे. पण आत्ताच्या मुलांना कसं आहे, खेळ म्हणजे PUBG आणि फ्री फायर झाले. ती नको आहे. खेळ म्हणजे कबड्डी पाहिजे, खो खो पाहिजे, स्विमिंग पाहिजे म्हणा, रनिंग पाहिजे, असं इव्हेंटचं गेम पाहिजे. म्हणजे मैदानी खेळ हवे. हा, मैदान खेळ, फिजिकल फिटनेस नव्हतं, तशा पद्धतीचे खेळ पाहिजे. आपला खेळ असतो मोबाईल. त्यांनी मोबाईल किती वेळ घेतला पाहिजे, किती वेळ नाही घेतला पाहिजे, आजकाल सगळ्यात मोठा प्रश्न. कारण सगळ्यांना आवडणारी गोष्ट मोबाईल आहे. काय केलं पाहिजे मोबाईल किती वेळ घेतला आणि किती वेळ घेत नाही एवढं म्हणजे आपल्या स्वतःवर डिपेंड आहे शेवटी. पण त्या मोबाईलचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे हे आपल्यावर.
आपण त्यातून समजा आता कोण नवोदयचं तयारी करत असेल कोण काय, तर नवोदयचं गेले 4 वर्षात कोणत्या पॅटर्नवर पेपर विचारला, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला, या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे अभ्यासासाठी मोबाईलचा वापर केला पाहिजे. त्याला पाहिजे. तुम्ही सुद्धा काय घ्यायचं लक्षात याच्यावरनं की अभ्यासासाठीच मोबाईल. व्हॉट्सअप ग्रुप केलाय, त्या ग्रुपवर दिलेला अभ्यास जो आहे रोजचा रीडिंगचा मेमोराईजचा व्हिडिओ पाठवला की तुमच्या मम्मीकडे मोबाईल किंवा पप्पांकडे मोबाईल देऊन टाकायचा. पुन्हा मोबाईल हातात घ्यायचा नाहीये. अभ्यास खेळ या 2 गोष्टी तुम्ही सांभाळत न्यायच्या आहे. फिजिकल फिटनेस व्हायला पाहिजे. आता अजून एक प्रश्न सगळ्यात, कधी शाळेत शिक्षा झाली होती कुठल्या सरांनी वगैरे कशासाठी आगोपाने केल्यामुळे कधी मारलं होतं? शाळेत तशी शिक्षा भरपूर झाल्या, कारण आगाऊपणा पण तेवढा भरपूर केला. म्हणजे बघा आम्ही शिला असं नाही, आम्ही 4 मित्र होतो. मग आम्ही कायम ठरवून जायचं सिव्हिल घालून जायचं. ते आम्ही 4 जण सिव्हिल केलं नाही, ते आम्हाला काठी फुटेपर्यंत मारायचं. असं म्हणजे भरपूर शिक्षा पण भरपूर झाली. बघा कसं असतं शाळेमध्ये सर जे शिक्षा वगैरे करतात या गोष्टी थोड्या गौण म्हणजे त्या होतात. म्हणजे तुम्ही लहान आहे, लहानपणी चुकत असतात, काहीतरी शिक्षा होत असते. म्हणजे आई भैया लहान असताना काही कारणास्तव शिक्षा झालेली आहे, पण कधी मनात राग धरला नाही शिक्षकांच्या बद्दल, कधीच धरला नाही. कारण शिक्षक आपल्याला का शिक्षा करतात? चांगल्या गोष्टीसाठी, चांगलं वागण्यासाठी, चांगल्या संस्कारासाठी करत असतात. हे आपण मनात ठेवून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांनी का शिक्षा दिलेली आहे ती पुन्हा शिक्षा मिळू नये म्हणून आपण त्या दृष्टीने मार्गक्रमण केलं पाहिजे. एकंदरीत सगळे प्रश्न विचारले आहेत तुमच्यापैकी. हा सगळा प्रवास जो झाला तुमचा, त्याच्यामध्ये संकट भरपूर आली की नाही आली? आता ह्या वेळेस सांगतो, माझं टार्गेट होतं ग्राउंड आउट ऑफ मारायचं. 50 मार्काचा आम्हाला ग्राउंड असते. आणि मी इतकं प्रॅक्टिस केलं की ते डोंगर 5 किलोमीटर पळायला, डोंगरच पळायला 21 दिवस मी केलं. मी आणि माझा मित्र करतो आणि ते करून परत नाही येऊन पायऱ्या सेट मारायला आणि परत संध्याकाळी 3:30 पायऱ्या मारायला. त्यानं काय झालं, माझी लिगामेंट डॅमेज झाली. बरोबर ग्राउंडचे 1-1.5 महिना आले. मग त्यांनी म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं, पूर्ण बेड रेस्ट मला सांगितलं की जेवढं तू पळचेल तेवढं तुझी मसल फाटणार आहे. मग ते काय व्हायचं, आता शेवटी एवढी शेवट केलंय आपण 1.5 महिन्यासाठी थांबण्यात काय अर्थ नव्हता. मग तुम्ही काय केलं, रनिंग पूर्ण कमी केलं. जेवढा इव्हेंट आहे ना तेवढंच करत मला डॉक्टरने तुम्ही 3 महिने उजव्या पायाने गाडी किक मारली. आधी डाव्या पायाने किक मारायचं, मग क्लासला वगैरे जायचं असते. ती डॉक्टर म्हणते तू किती जरी पाहिलं तर तू पाहिजे सुधारणार आहे. रनिंग करून आलं की माझा असं म्हणजे पूर्ण सुचत होता. लिगामेंट डॅमेजच होत नाही गाडी रनिंग करतो. आणि मग डॉक्टर म्हणजे आपलं तू निकॅप वापर, निकॅप वापरून जर काही फरक पडला तर पडला. मग निकॅपला फक्त काय झालं, जे सुजत होता ना ते थोडं कमी आलं, पण ते पेन काय कमी राहिलं नाही. ते एका आठवडाभर आधी परत आणि जरा भरपूर जरा प्रॅक्टिस करून आयास परत ग्राउंड घेतो. एकदा पुन्हा साधं घसरून पडलो 4 दिवस सुट्टी लागते तुम्हाला, लागते की नाही? नुसतं कुठं तर कट झालं छोटं तरी, पण डॉक्टरांनी सूचना दिली होती 3 महिने रेस्ट घ्यायचे, चालायचं सुद्धा नाही, शांत बसून राहायचं. तरी भयानक त्यातनं पुढं जाऊन फिजिकल टेस्ट पास केलेली. किती कौतुकाची गोष्ट आहे बघा. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेण्यासारखी आहे, आठवणीत राहण्यासारखी आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी आपण खचून जातो लगेच. जरा जरी लागलं तर मला घरातनं फोन येतो, नकाल लागले म्हणून आज आली नाही, गोटाला लागले म्हणून गोट मुरगाळले. हे कारण झालं का मला सांगा शाळा चुकवायचं? हा, काहीतरी म्हणायचं असेल तर हे सगळं दुखणं बाजूला ठेवावं लागतं. पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो.